नागपूरच्या आजणी परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे। अवघ्या 2 वर्षाची चिमुकली खेळताना लोखंडी गेटच्या धक्क्याने गंभीर जखमी झाली आणि अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला। पालकांच्या डोळ्यासमोर कोसळलेलं हे दुःख अवर्णनीय आहे। पाहूया सविस्तर रिपोर्ट। श्यामनगर कुंजीलाल पेठ परिसरात राहणाऱ्या शिवकुमार दीनदयाल सेन यांची अवघी 2 वर्षांची मुलगी आर्या एका दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडली। 31 मार्च रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास घराच्या लोखंडी गेट जवळ आर्या खेळत होती। त्याचवेळी फिर्यादीच्या साळीचा मुलगा आदर्श वय वर्ष 10 हा गेट बंद करण्यासाठी पुढे गेला। यावेळी अचानक गेटच्या रेलिंग वरून आर्याच्या डोक्यावर जोरदार धक्का बसला। ती जागीच बेशुद्ध झाली। पालकांनी तिला तात्काळ मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, मात्र 3 एप्रिलच्या सायंकाळी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मुंढे यांनी अजनी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे। घरातील लहान मुलांचे खेळाचे क्षणातच शोकांतिका बनले आणि संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। फिर्यादी यांनी काल पोलीस स्टेशनला एक येऊन रिपोर्ट दिला की दिनांक 31/3/25 ला अंदाजे 12 ते 12:30 दरम्यान फिर्यादीची पत्नी म्हणजे फिर्यादीची साडीचा मुलगा आणि फिर्यादीची मुलगी ही गेट जवळ खेळत होती। तर फिर्यादीची पत्नीने ती साडीच्या मुलाला गेट बंद करण्यास सांगितले असता फिर्यादीचा मुलगा गेट बंद करण्यास गेला। तर रेलिंगचे गेट होते आणि फिर्यादीच्या साडीच्या मुलाने ते गेट वय 10 वर्ष त्याने ते गेट बंद केले। पण गेट बंद केल्यावर अचानक ते गेट त्या जे त्याचे हिंजेस वगैरे असतात किंवा जिथे ते व्यवस्थित लागलेलं राहतं तिथून ते गेट पडलं आणि फिर्यादीची मुलगी वय 2 वर्ष तिथे खेळत असताना तिच्या डोक्याला मार लागला। तर दिनांक 31/3 पासून ते लगेच त्यांनी मेडिकलला उपचारार्थ भरती केलं। 31/3 पासून ती मुलगी जिचे वय 2 वर्ष होते तिच्या डोक्याला मार लागल्यामुळे मेडिकलमध्ये उपचार सुरू होते। पण काल रात्री तिचा मृत्यू झालेला आहे। त्यामुळे काल रात्री फिर्यादीने पोलीस स्टेशनला येऊन रिपोर्ट दिल्याने सदरचा मर्ग चौकशी दाखल करण्यात आलेली आहे। पुढील तपास करीत आहे। बालपणाचा खेळ एका चिमुकलीसाठी आयुष्याचा शेवट ठरला आहे। अशा घटना केवळ अपघात नसतात तर पालक, कुटुंब आणि समाजासाठी दीर्घकाळ दुखवटा घेऊन येतात।